सांगली महापालिकेसाठी जवळजवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 22 जागा लढवल्या. पण त्या 22 जागांमध्ये फक्त अवघ्या 3 जागा जयंत पाटील यांना निवडून आणता आल्या आणि काँग्रेसने मात्र 34 जागा लढवून म्हणजे 32 जागा लढवून त्यांनी 18 नगरसेवक निवडून आणले. तर त्यामुळे जयंत पाटलांच्या नेतृत्वावर त्यावेळेला थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की त्यांनी जे त्यांचे कार्यकर्ते सांभाळून ठेवायला पाहिजे किंवा त्याने त्यांचा जो जनाधार आहे तो कमी झाल्याची चर्चा त्यावेळी झालेली होती. पण ज्या वेळेला महापौर पदाची निवडणूक झाली तर त्यावेळेला जयंत पाटलांचे जे नगरसेवक आहेत ते सगळे भाजपचे फेटे बांधून बसल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच वेळेला ही कुणकुण लागली की जयंत पाटलांचे 3 नगरसेवक आहेत हे भाजपच्या गळाला लागतात का. त्यातले 2 नगरसेवक गेल्यामुळं पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. फक्त एकच नगरसेवक आता त्यांच्याकडे उरलेले आहेत, अभिजित कोळी म्हणजे सांगलवाडीचे जे नेते आहेत अभिजित कोळी, तेवढे एकमेव नगरसेवक जयंत पाटील यांचे उरलेले आहेत. अर्थात जयंत पाटील हे राज्याचे नेतृत्व आहे. जवळजवळ 7 वर्ष त्यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. राज्यामध्ये जवळजवळ 17.5 वर्ष त्यांनी मंत्रीपद म्हणून काम केलेलं आहे. अर्थमंत्र्यापासून गृहमंत्र्यांपासून ते ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी खाती भूषवलेली आहेत. म्हणजे मदन पाटलांच्याकडे जी महानगरपालिका होती त्यांनी खेचून आणली आणि सांगलीवर एक निर्विवाद वर्चस्व मिळवलं. वाढव्याचं एक सुसंस्कृत नेतृत्व आणि अर्थमंत्री आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे सांगलीकरांनी त्यांना स्वीकारलं आणि एक जयंत पर्व त्यावेळेला सुरू झालं. कालांतरानं आज आपण बघतोय की आज जयंत पाटलांची सगळी राजकीय पिछाट होत जवळजवळ सांगलीमध्ये केवळ एकच नगरसेवक त्यांचा आता उरलेला आहे. आणि नंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात आली त्यानंतर मात्र त्यांच्या नेतृत्वाची घसरण सुरू झाली आणि त्यांनी ज्या लोकांना पदं दिली सांगलीमध्ये म्हणजे त्यावेळेला महापौर असतील ते तत्कालीन महापौर असतील ते मैनुद्दीन बागवान असतील, त्यानंतर नितीन चावगावे असतील, त्यानंतर इद्रिस नायकवडे असतील आणि सुरेश पाटील असतील, तर हे सगळे माजी महापौर हे सगळे जे त्यांनी मदत केली किंवा त्यांच्या पक्षात असलेले ते त्यांना सोडून गेले. तर हे का सोडून गेले तर त्यावेळेला सुद्धा त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा झाली.